स्वागताला अयो करून झालंय ना काय भरती बाळा ठीक आहे टाकायला काय पावसाने पण सुरुवात केली आहे बघा तर आता सांगवीवरनं आलो आता आले की तसं बघा लगेच बॅग भराय घेतली इथं कारण की पावसाचं वातावरण तयार होतंय आणि कधी बी जात आहे तर आम्ही निघालोय बघा आत्ता स्वीटीकडं तर स्वीटीला दिलेली आहे बघा उद्याची डिलिव्हरीची तारीख तर स्वीटीला करायचं आहे ॲडमिट तर आज सकाळ संध्याकाळ या 2 दिवसात काय होईल काही सांगू शकत नाही अचानक चमकायला लागलं की लगेच पळायला लागेल त्याच्या अगोदरच आम्ही जर उपकर निघालोय तर आता बघा 4 वाजत आलेत हे सगळा पसारा आवरून घ्यायचा आहे तर मम्मीची बी पॅकिंग करायची इकडं बॅग पॅक करत आले हे काय कपडे वगैरे भरलेत मम्मी बनवते मस्तपैकी अंड्याची पोळी मम्मी काय बनवते डायरेक्ट अंड्याची पोळी शिवाय मस्तपैकी अंड्याची पोळी करायला लागली तुझं उरकलंय का हा आता तर तू आलाय तुझं उरकलंय का हाय मग काय तर चला उरकावरकी चालू आहे 4ही बाजूनी उरकावरकी आमचं चालू आहे कुठं काय काय ठेवायचं कुठं नाही चिमे तू बाहेर निघ तर इकडं बघा मेंढरं आले तर घराच्या पाठीमागं चला मस्तपैकी इकडलं मागचं वातावरण बघायचं आणि झाडं मस्तपैकी हिरवीगार आहे चिमे तू हाल नको कुठं कोणाचा फोन आलाय या म्हणते होय लवकर या म्हणते लवकर या मध्ये होय हा झालं अंड्याची पोळी केली आता चला खाल्लं की इथं निघतो. त्या दिवशी सामान काढलं होतं जेवण केलं बघा आणि वारं इतकं सुटलंय ना आबाळ तर भरून आलंय मग कसं काय घ्या चला आता आवरावरे झाले तरी पावसाचं आगमन व्हायला लागले मम्मीचं बऱ्यापैकी सगळं भरून झालंय ना काय भरती बाळा ठीक आहे बाळासाठी दुपट आणि ही टोप्या बरं काय काय शिवलंय मम्मीने लय बरे भाषण हा होय बरं तर पाऊस लागलाय बघा जोराला मम्मी पाऊस तर लागला जोराला कसं काय होय बॅग तर आमची भरून झाली आहे पाऊस जाऊ दे तर स्वीटीला फोन करू तिकडं पाऊस आहे का विचार काय म्हणली पाऊस मागा होय तर चला जरा पाऊस कमी झाला मग आम्ही पण निघतो बऱ्यापैकी पाऊस झालाय बरं का एवढा काय असं नाही झाला बारीक बारीक शिपशिप होती इकडं मेंढरवाली कशी बसल्यात आत्ता बघा पूर्णपणे तयारी झाली जिमे आली बघा इकडं माझ्याकडं तिला बसायचं असतं बाथरूममध्ये आता इकडे बॅगी वगैरे भरलेत आमच्या मग मी तिकडं घराला कुलूप वगैरे लावते इकडं आलोय पण पाऊसच नाही पाऊसच नाही इकडं एवढंच आहे आपल्याकडे जास्त पाऊस होता तर चला आता आम्ही निघालोय जिंतीला हा पाऊस जवळजवळ जिंतीच्या आसपास आलोय आम्ही आता घरी पोचूनच शेवटीपाशी मग काकाली काय काय जवळजवळ आणि बघा पाणी पिणी मुलं चिक झालंय बघ काय आता आम्ही लागलो येरवाळी स्वयंपाकाला कारण परत लाईट पण जाते आता आणि आता पाऊस पण येऊन गेला बघा पावसाचं वातावरण झालंय आणि बघा कोण आले असं फिरवते थोडा दाखवते की इकडे बघा चपात्या चालू तर आली बघा मोंट्या कसा बघतोय मोंट्या बघा धर चल म्हणे आला स्वागताला अयो कोण आलंय म्हण्या या 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 सगळे आहे स्वागताला काय आणलं या आणला कटाळा आला ड्रॅगन पपई हा ड्रॅगन पपई मग लागला का पाऊस लागला कितच पाऊस आहे या आणि वाढतच पाऊस आणि मध्ये पाऊसच नाही होय कितच पाऊस आहे द्या पाणी प्यायला उन्हात आणत उन्हात आणत ना आलो पाणी द्या कपडे दे पाणी दे आमचा चाललाय स्वयंपाक चपाती कापायची लाईट जाईल काय लाईटीचं नाही पण परत ही होतं ना अंधार पडतो पावसाचं दिवस येतं मग अंधारचं परत कुठं लाईटची वाट बघत बसायचं त्याच्यामुळे म्हणलं यारवाळी स्वयंपाक आपलं उरकाव आणि काल
येरवाळी म्हणजे जेवण खावणं करून आराम करायला परत सकाळच्या पारी लवकर उठायचं. हाय का कसलं का रेहानला दिला टावेल. बसा आता चहा पाणी करून मस्तपैकी थंड हवेत. पप्पांचं हेच काम चालू बघा. वायरा तोडून ठेवला काय म्हणते त्याला तारा. पावसाने पण सुरुवात केली आहे बघा. तर आता स्वीटीला काय काय आणलं ते सगळं दाखवलं. होय स्वीटी, आम्ही मस्तपैकी ड्रॅगन फ्रूट खाल्लं. आता काय झालंय, कोणच नाही इथं, चुलीपाशी बी कोण नाही. आमच्यापाशी फक्त मांजर येतं. तिला मागाशी सक्त ताकी दिली, अजिबात मांजर जवळ घ्यायची नाही, कळलं का? हो. नाही घेत. तर उद्या जाणार आहे आम्ही डिलिव्हरीसाठी. तर आता सध्या काय काय तयारी चालू आहे तुम्हाला दाखवतो. मग मी आले इकडून, तिकडं चालू आहे. ह्याचं कशाचं काम चालू आहे कुठं तिथं? ती पप्पांचं ना, हां, ती बाथरूमच्या ते खड्डा आहे ना त्याच्यावरती टाकायला नसतं का ते जाळी. जाळी केली आणि मम्मी बेत होती. आणि मम्मी आधार द्या आणलाय मस्तपैकी. तू आपलं बस पावसा पाण्याचं इथं, आम्ही बघून येतो. म्हणे तू इथं हाल नको तुझ्या बस. हा, ती काय तिथं चालू आहे. आता इकडं बघा पाऊस पूर्णपणे असं उघडलाय, क्लिअरच. आता काय पाऊस येण्याची शक्यता नाही. तर उद्या फक्त सकाळी येऊ नये बाबा. पैसे ते आता तू नाही ना दुखत खूपच काय नाही वर चमकत का? काहीच नाही होत. होय, चमकतं मन काय बघत कॅमेरा चालू केली की नाही म्हणते. नाही चमकत. येऊ नको वली पायऱ्या आहे, तिथंच थांब आपलं. नका कशाला बारीक शिपशिप होते. हे येताना लय गार लागत होत थंडी. तर चला, इकडं पाऊस पूर्ण उघडलाय. मी बी चेंज केलं. मग मी लाट उडत होती. इकडं जाळी केली जा हे करायचं काय हा झाकण त्या बाथरूम मापाचं आहे बरोबर. आणि तोडलं हे कशाने असं? कापलं ते एक्स्ट्रा पाणी ते अर्ध कापलं. हा. हे नाही तर तसले छेने हातोडे असते तर लगेच तुटलं असतं हे. तर त्याला काय एक्स्ट्रा पण होतं आणि त्यात कसं एकसारखं होतं बरोबर. एक कापलं तेवढा की तेवढा त्याला काय त्याला हे व्हायचा, जास्त हे नाही करता कापावं लागलं. हे ऑर्डर म्हणजे बसलं नाही त्याला. जांभळं संपलीकडे सगळी आता. मग काय लागते का जड म्हणजे बरंच जड झालं. जवळजवळ 30-35-40 किलो होणार. आणि परत ह्याच्या मटेरियल यायचंय अजून. मटेरियल यायचंय. पाहिजे ना, ते खाली नाही गेलं पाहिजे ते खड्ड्यात. मग काय आता पाऊस उघडला सगळं. चालू आहे ह्यांची चर्चा. तर स्वीटीला कसं वाटतंय, ती भारी वाटतंय काय नाही. जांभळीचं बी सगळं इकडे टाकलेत. सासूबाई गेली मस्तपैकी जावायसाठी काहीतरी बनवण्यासाठी. काय सुटे चिखलाने सगळं टायर भरलाय. ठीक आहे, जाऊ सासूबाई येतील तर ती गेलेत मस्तपैकी वस्तीवर. इथं अंडे आणाय ही कशी वाट बघते तिथं. घरातले काम चालू आहे, तसं झालं ते बघतो. सुटे टी व्ही तर कंटिन्यू चालू असते, त्याचा काही विषयच नाही. लका ओळखूची आहे ना नाही. खोली फिली सगळी साफ केली. कशी वाटली नक्की सांगा. आणि इकडं बऱ्यापैकी काम झाले. सुटे पुढे गेलती होय, आणि मी इकडं हाका मारतोय. बरं कसं वाटलं? हा, छान वाटलं की आता काय सांगायचं. लय कालाव करत नाही. हा, नाही वळवळ करत असं आहे की नाही? हा, कसं काय रूम केली बघा. भारी केली रूम, मस्त केली. देवघर आहे ना, देवघर तिकडे न्यायचं, पलीकडे न्यायचं आहे का काढून? आणि इथं खाट टाकायची. खाट होय इथं. पुढचं नियोजन काय काय होणार आहे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा, पण बघत जावा. व्हिडिओला इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सासूबाई कुठे गेलेत आणायला? वरची वस्तू अंडे आणायला गेले तुम्ही. चला मग बाय बाय. हे ना, बाय बाय करा. बाय.